आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुजाता ताई, बघा बरं कोण आले ते। थांबाची मी बघते। सी मी बी माझ्या फ्रेंड्स आल्या असतील। वाटलंच होतं मला की गावच्या तिथे येणारच। हाय, तुम्ही इथे? मला खूप छान वाटलं तुम्ही इथे आले। चला आपण बाहेर बोलूया। चला चला चला, कम ऑन चला चला चला, कम विथ मी। या, मज्जा येत असेल ना माझ्या घरी येऊन। काय गे गावच्या, काय लिहि इथे तोंड उचून? आम्हासने अन्नपूर्णा आजीसना भेटायचंय। अन्नपूर्णा आजी आता बिझी आहे, शी इज इन द मीटिंग राईट नाउ। काय ग, माझ्या आजीला तू आजी का बोलते? तुला काय वाटलं तुझी ती सख्खी आजी आहे का? तुझ्या कॉलेजमध्ये शिकते ना, ज्यात तुझी शिकायची लायकी नाहीये बाय द वे, त्या कॉलेजची ओनर आहे, तर मॅडम बोलायचं, कळलं? आम्हासनी अन्नपूर्णा मॅडमना भेटायचंय, लय महत्वाचं काम आहे। ओ, अन्नपूर्णा आजीला भेटायचंय तर ठीक आहे, माझी कार साफ करा। होय तर तुझ्या बापाने ठेवलंय काय? तुझ्या बापाचं नोकर वाटलं काय आम्ही? ए निंगू पिंगू टिंगू, व्हॉटएव्हर नेम इज, मी जे सांगते ना तेच करायचं, पण नसेल करायचं ना तेथून गेट लॉस व्हायचं। चल चल निघ, माझ्या घरी नाही यायचं पुन्हा, चल निघ निघ। ए निघ। ठीक आहे, आम्ही तुझी गाडी साफ करतो, पण मग आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची गाठ घालून द्यायची। हो हो डार्लिंग, दे ना। चल चल चल, तिथे कार आहे बघ, बघ चल जा। चल चल। कमळे, हिने तर पाक आपला नोकर करून टाकलाय, आणि तू काय ग? आपला नाईलाज आहे, लक्षात ठेव। आपल्याला अन्नपूर्णा आजींना भेटणं किती महत्वाचं आहे तुला बी माहित आहे, त्यासाठी आपल्याला काय बी करायला लागलं तरी चालतंय। आणि कुठलं बी काम छोटं मोठं नसतंय, हे अनेकाला कळत नाही, खरं तुला तर माहित आहे ना। सोड की, करूया। ओय, झाला टाइमपास? काय कुसूर पुसूर बंद करा आणि काम करा। चल गए गावच्या, चल चल। वहिनी असं काय करतेस? वहिनी अगं 1-2 वर्ष नाही, तब्बल 17 वर्ष लोटली, तरी तुमची मोठी नात आलेली नाहीये परत, आणि यापुढेही ती येईल असं मला काही वाटत नाही। म्हणजे किती त्रास करून घेणार आहेस तू स्वतःला आणि या बिचाऱ्या माझ्या दादाच्याही जीवाला? त्यापेक्षा मी जो काही तुला क्लॉथ सांगितलेला आहे तो सोपा उपाय आहे याच्यावरचा, तो टाक याच्यात, आणि सोपं तर आहे। काय तो, जर का पुढच्या 6 महिन्यांच्या आत ती आली नाही तर आणि फक्त तरच अनिकाला 100% प्रॉपर्टी मिळणार। आणि अनिका तुमचीच नात आहे, शिवाय इथे डोळ्यासमोर पण आहे ना तुमच्या। आई, मला सुद्धा माझ्या मुलीची ओढ आहे ग, आणि देवाच्या मनात असेल तर त्या दोघे नक्की परत येईल, माझा विश्वास आहे। पण ह्या अशा अटी कशा करता? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मृत्यूपत्र वगैरे हे सगळं आत्ता नको, पण तू आणि बाबांनी माझं ऐकलंच नाही।
राजन, मला काय वाटतं माहितीये का की वहिनी एवढा विचार करते म्हणजे तिचा विश्वास डळमळतो. कदाचित तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल की माझी मोठी नात हयात आहे की नाही. बरोबर ना वहिनी? कामिनी, 17 वर्षांपूर्वीही माझा विश्वास कायमच होता, आजही तो कायम आहे आणि माझी मोठी नात इथे येईपर्यंत तो कायमच राहील. मग झालं तर. म्हणजे जेव्हा कधी तुझी ही मोठी नात येईल तेव्हा तिला तिचा 50% भाग मिळेल. आपण अर्थात फक्त पुढच्या 6 महिन्यात. 6 महिन्यांचा कालावधी जर लोटून गेला ना तर सगळं जे काही होईल ते फक्त आणि फक्त अनिकाच्या नावे होईल 100%. मी जरा स्पष्टपणे आणि व्यावहारिकच बोलते. राजन, नाही वहिनी काही बोलत नाही. अरे तू सांग ना तिला. तुला पटलंय ना? सही करायला सांग ना. वहिनी, तुला अजूनही मनात काही शंका आहे का? नाही म्हणजे तुझ्या गुरूंनी तुला जो काही शब्द दिला होता आणि देवीने दिलेला कौल याच्यावर तुझा विश्वास नाहीये का? कामिनी, ती काळजी तू करू नकोस. या सगळ्यावर आणि माझ्या श्रद्धेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी मोठी नात हीच या घराची खरी वारसदार आहे आणि तिचं पाऊल या घरात पडणार म्हणजे पडणारच. ठीक आहे, मला ही अट मान्य आहे.